शांति ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति ओम शांति ओम शांति। 18/7/2021 रिवाइज आहे 16/2/88. वाणीचं टायटल आहे सदा उत्साह में रहकर, सदा उत्साह में रहकर उत्सव मनाओ। आज विश्वेश्वर बाप अपनी विश्व की श्रेष्ठ रचना व श्रेष्ठ आदि रत्नों से अति स्नेही और समीप बच्चों से मिलन मनाने आए हैं। के बच्चे तो विश्व की श्रेष्ठ रतन। मग बाबांनी म्हटले की तुम्ही खूप जवळ आहात, स्नेही आहात, मग बाबांच्या बरोबर आपण मिलन मनवतोय। मग बाबांनी सांगितलं की असे विश्वेश्वराचे बच्चे तुम्ही, विश्वाची सर्व आत्माये आहेत
पण ब्राह्मणात्मे अगदी जवळ आहेत. आणि ही रचना बाबांनी सांगितलं की खूप श्रेष्ठ आहे. के दिन बच्चों का ब्राह्मण जीवन के अवतरण का जन्मदिन मनाने आए हे. शिवरात्रीच्या वेळेस मधुबनला आपण अवतरण पाहण्यासाठी जातो, बाबांना भेटण्यासाठी जातो. बाबांनी सांगितलं की सहयोगी आत्माएं बाबा की है. बच्चे बाप का जन्मदिन मनाने के लिए उमंग उत्साह से खुशी में नाच रहे हैं, लेकिन बाप दादा बच्चों के इस ब्राह्मण जीवन को देख स्नेह और सहयोग में बाप के साथ साथ हर कार्य में हिम्मत से आगे बढ़ते हुए देख हर्षित हो रहे हैं. तो आप बाप दादा का बर्थडे मनाते हो और बाप बच्चों का बर्थडे मनाते हैं. लौकिक मध्ये असं कधी झालं का मुलं आणि वडील संगच वाढदिवस केला? असं होऊ शकत नाही. मग बाबांनी म्हटलंय की या ठिकाणी शिवरात्रीला बाबांचं अवतरण होतं आणि त्याचबरोबर मग बच्चे पण बाबांना भेटायला जातात. मग बाबांनी सांगितलं की किती खुशीची गोष्ट आहे, बाबांच्या बरोबर आपला पण वाढदिवस. आप ब्राह्मणों का भी बर्थडे है ना. तो सभी को बाप दादा, जगत अम्बा और सर्व आपके साथी एडवांस पार्टी की विशेष श्रेष्ठ आत्माओं सहित आपके अलौकिक ब्राह्मण जन्म की स्नेह से सुनहरी पुष्पों की वर्षा सहित मुबारक हो, मुबारक हो. बाबांनी काय केलं आपल्याला? बाबांनी म्हटलं की तुम्ही माझे अलौकिक ब्राह्मण बच्चे आहात. मग बाबांनी आपल्याला स्नेहाने सुनहरी पुष्पों की वर्षा, सोन्याची वर्षा बाबांनी आपल्यावर केली आणि आपल्याला म्हटले की बाबा मुबारक हो, मुबारक हो. यह दिल की मुबारक है, सिर्फ मुख की मुबारक नहीं, लेकिन दिलाराम बाप के दिल की मुबारक सर्वश्रेष्ठ आत्माओं को, चाहे सम्मुख बैठे हैं, चाहे मन से बाप के सम्मुख है, चारों ओर के बच्चों को मुबारक हो, मुबारक हो. बाबांनी काय केलं आपल्याला? दिल पासून मुबारक दिले. मग बाबांनी म्हटलं की चला कोणी पुढे बसलेले आहे, कोणी दूर बसलेले आहे, तरी पण सगळ्या बच्चांना बाबांनी काय केलं? मुबारक हो, मुबारक हो. आज के दिन भक्त आत्माओं के पास बाप के बिंदु रूप की विशेष स्मृति रहती है. शिव जयंती व शिवरात्रि कोई साकार रूप का यादगार नहीं है, लेकिन निराकार बाप ज्योति बिंदु जिसको शिवलिंग के रूप में पूजते हैं, उस बिंदु का महत्व है. शिवरात्रीला विशेष लोक काय करतात? शिवलिंगाची पूजा करतात. बाबांनी सांगितलं त्या दिवशी विशेष भक्त लोकांना पण विशेष स्मृती राहते आणि आपण तर बाबांच्या बरोबर डायरेक्ट मिलन करतो. मग बाबांनी सांगितलं की किती महत्व आहे, त्या लोकांना पण महत्व आणि तुम्हाला पण श्रेष्ठ स्मृती राहते. आप सभी के दिल में भी बाप के बिंदु रूप की स्मृति सदा रहती है. तो आप भी बिंदु और बाप भी बिंदु. तो आज के दिन भारत में हर एक भक्त आत्मा के अंदर विशेष बिंदु रूप का महत्व रहता है. बिंदु जितना ही सूक्ष्म है उतना ही शक्तिशाली है, इसलिए बिंदु बाप को ही शक्तियों के, गुणों के,
ज्ञान के सिंधू कहा जाता है. जितकं सूक्ष्म रूपामध्ये बिंदूला महत्व आहे, तितकं बाबांनी सांगितलं की बाबा शक्तिशाली पण आहेत आणि शक्तींचे, गुणांचे बाबांना सिंधू म्हटलं जातं, सागर म्हटलं जातं. तो आज सभी बच्चों के दिल में जन्मदिन की विशेष उत्साह की लहर बाप दादा के पास अमृत वेले से पहुंच रही है. जैसे आप बच्चों ने विशेष सेवा अर्थ व स्नेह स्वरूप बन बाप का झंडा लहराया. बाप ने कौन सा झंडा लहराया? आप सभी ने तो शिव बाबा का झंडा लहराया. बाप क्या यह झंडा लहराएंगे? यह सेवा के साकार रूप की जिम्मेवारी बच्चों को दे दी. बाबांनी म्हटलं की आज बाबांनी विशेष काय केलं, शिवरात्रीच्या दिवशी बच्चांना पण भेटले आणि दुसरी गोष्ट बाबांनी झेंडा पण फडकवला. मग बाबांनी म्हटलं की विशेष सेवा अर्थ स्नेह स्वरूप बनून बाबांनी तो झेंडा पण काय केला, फडकवला. आणि त्याचबरोबर बच्चांनी सुद्धा बाबांच्या समवेत राहून तो झेंडा फडकवला. बाबाने विशेष आपल्यावरती ती साकार रूपामध्ये जिम्मेवारी दिली. बाप ने भी झंडा लहराया लेकिन कौन सा और कहाँ लहराया? बाप दादा ने अपने दिल में सभी बच्चों की विशेषताओं के स्नेह का झंडा लहराया. बाबाने आपल्या दिल मध्ये बच्चांच्या विशेषतांचा झंडा लहरावला. कितने झंडे लहराए होंगे? इस दुनिया में इतने झंडे कोई लहरा नहीं सकते. स्कूल मध्ये सुद्धा बाबांनी म्हटलं, कोणी एवढे झंडे काय फडकवणार नाही एका दिवसामध्ये. पण बाबा सगळ्या बच्चांच्या विशेषतांचा आपल्या दिल मध्ये झंडा फडकवतात. कितना सुंदर दृश्य होगा, एक एक बच्चे की विशेषता का झंडा बाप दादा के दिल में लहरा रहा है. सिर्फ आप सब ने झंडा नहीं लहराया, लेकिन बाप दादा ने भी लहराया. यह झंडा लहराते हो तो उस समय क्या होता है? फुलों की वर्षा. झेंड्यामध्ये फुलं बांधलेली असतात. मग झेंडा फडकवला की सगळ्या मुलांच्या अंगावरती झेंडे फुलं त्याचे पडत असतात. बाप दादा भी जब बच्चों की विशेषता का स्नेह का झंडा लहराते हैं तो कौन सी वर्षा होती है? हर एक बच्चे के ऊपर अविनाशी भव, अमर भव, अचल अडोल भव, इन वरदानों की वर्षा होती है. बाबा प्रत्येक बच्चांना वरदान देतात. अविनाशी भव, अमर भव, अचल अडोल भव. इन वरदानों की बाबा ने हम बच्चों के ऊपर शिवरात्रि के समय विशेष वर्षा करते हैं. यह वरदान ही बाप दादा के अविनाशी अलौकिक पुष्प है. बाप दादा को इस अवतरण दिवस की अर्थात शिव जयंती दिवस की बच्चों से भी ज्यादा खुशी है. खुशी में खुशी है. बाबाला आपल्याही पेक्षा ज्यादा खुशी असते शिवरात्रीच्या दिवशी. बाबा म्हणजे परमात्मा अवतरण. मग बाबाने म्हटलं की बच्चांपेक्षाही बाबांना ज्यादा खुशी, क्योंकि यह अवतरण का दिवस हर वर्ष यादगार तो मनाते हैं, लेकिन जब बाप का साकार ब्रह्मांड में अवतरण होता है तो बाप दादा को इसमें भी विशेष शिव बाप को विशेष इस बात की खुशी रहती कितने समय से अपने समीप स्नेही बच्चों से अलग परम धाम में रहते, चाहे परम धाम में और आत्माएं रहती भी है, लेकिन जो पहली रचना की आत्माएं हैं, जो बाप समान बनने वाली सेवा के साथी आत्माएं हैं,
वह कितने समय के बाद अवतरित होने से फिर से आकर मिलती है। कितने समय की बिछड़ी हुई श्रेष्ठ आत्माएं फिर से आकर मिलती है। आपण 5,000 वर्षांनी बाबांना भेटतो, म्हणून मग बाबांना पण ती भेटण्याची खुशी आणि मुलांना पण ती भेटण्याची खुशी असते. मग बाबांनी म्हटलंय की बच्चांना पण किती दिवस झाले बच्चे माझ्यापासून दूर होते. मग सगळ्यात पहिली रचना बाबांनी सांगितली की तुम्ही आहात. परमधाम मध्ये तर खूप सगळे आत्मे राहतात, पण त्याच्यामधून तुम्ही विशेष माझे ब्राह्मण बच्चे आहात. अगर कोई अति स्नेही बिछड़ा हुआ मिल जाए तो खुशी में विशेष खुशी होगी ना। अवतरण दिवस अर्थात अपनी आदि रचना से फिर से मिलना। आप सोचेंगे हमें बाप मिला और बाप कहते हैं हमें बच्चे मिले, तो कितनी खुशी होती है। लौकिक मध्ये पण खूप दिवसातून जर आई वडिलांना मुलं भेटली, बाहेर कुठे परदेशातून आली भेटली तर त्यांनाही किती खुशी असते. मग तसं बाबा पण आपल्याला खूप दिवसातून भेटतात, कारण आपण बाबांपासून दुरावलेलो होतो, म्हणून आपल्याला पण खूप खुशी होते. तो बाप को अपने आदि रचना पर नाज है। आप सब आदि रचना हो ना, क्षत्रिय तो नहीं होना। सभी सूर्यवंशी आदि रचनाएं हैं। ब्राह्मण सो देवता बनते हैं ना, तो ब्राह्मण आत्माएं आदि रचनाएं हैं, तो डबल नशा है ना। आज के दिन बाप दादा विशेष एक स्लोगन दे रहे हैं। आज के दिन को उत्सव का दिन कहा जाता है। शिवरात्रि व शिव जयंती उत्सव मनाते हैं। उत्सव के दिन का यही स्लोगन याद रखना कि ब्राह्मण जीवन की हर घड़ी उत्सव की घड़ी है। बाबाने आपल्याला स्लोगन दिला आज की ब्राह्मण जीवन की हर घडी उत्सव की घडी है. सतत आपण ते स्लोगन आठवणीत ठेवायचं, कारण मम्मांचं पण स्लोगन मम्मा लक्षात ठेवायच्या की हुकम हुकम चला रहा है. मग त्या बरोबर बाबांच्या डायरेक्शन नुसार चालत राहिले आणि मग प्रत्येक घडी अंतिम घडी हे पण मम्मांच्या बुद्धीमध्ये असायचं. तसं बाबांनी आपल्याला आता दिले स्लोगन कि ब्राह्मण जीवन की हर घड़ी उत्सव की घड़ी है। ब्राह्मण जीवन अर्थात सदा उत्सव मनाना, सदा उत्साह में रहना और सदा हर कर्म में आत्मा को उत्साह दिलाना। तो उत्सव मनाना है, उत्साह में रहना है और उत्साह दिलाना है. आपण पण खुशीमध्ये राहायचं, इतरांना पण खुशी द्यायची. मग बाबाने सांगितलं की किती चांगला उत्सव आहे. जहाँ उत्साह होता है वहाँ कभी भी किसी भी प्रकार का विघ्न उत्साह वाली आत्मा को उत्साह से हटा नहीं सकता. आपल्याला जर खुशी असेल एवढी, एखादा दिवस खूप खुशीचा असतो, त्या दिवशी आपली खुशी कोणी हटवण्याचा जरी प्रयत्न केला तरी पण आपल्याला ती हटवतो का खुशी? नाही हटवत. सतत आपण त्या खुशीमध्ये राहतो. मग आपण म्हणतो त्यांना काय माहिती की मला आज काय खुशी आहे. जैसे अल्पकाल के उत्साह में सब बातें भूल जाती है ना, कोई उत्सव मनाते हो तो उस समय के लिए खुशी के सिवाय और कुछ याद नहीं रहता. तो ब्राह्मण जीवन के लिए हर घड़ी उत्सव है, अर्थात हर घड़ी उत्साह में है. तो और कोई बातें आएंगी क्या? बघा, आपण सुरुवातीला जेव्हा बाबांचा परिचय मिळतो आणि खूप सगळी खुशी होते, आपले सगळे दुःख आपण विसरून जातो आणि आपण म्हणतो की बस परमात्मा आम्हाला भेटलेला आहे, त्या खुशीमध्ये आपण राहतो. तसं बाबांनी सांगितलंय की मग तो उत्सव ज्या दिवशी आपण ज्ञानात आलो तो दिवस आपण कधी विसरत नाही. ती त्या दिवशीची खुशी आपली अलगच असते. तसं बाबांनी म्हटलंय की तुम्ही पण इतरांना काय करा, ते ज्ञान द्या
बाबांचा संदेश द्या आणि त्यांच्या जीवनामध्ये पण ती खुशी आणा. तो ब्राह्मण जीवन के लिए हर घड़ी उत्सव है, अर्थात हर घड़ी उत्साह में है, तो और कोई बातें आएंगी क्या? कोई भी हद के उत्सव में जाएंगे तो वहाँ क्या होता है? नाचना, गाना, खेल देखना और खाना, यही होता है ना? तो ब्राह्मण जीवन के उत्सव में सारा दिन क्या करते हो? सेवा भी करते हो, तो खेल समझ करते हो ना, या बोझ लगता है? आजकल की दुनिया में कोई भी अज्ञानी आत्माएं थोड़ा भी दिमाग का काम करेंगे तो कहेंगे बहुत थक गए हैं, दिमाग के ऊपर काम का बहुत बोझ है. बघा, बाबांनी सांगितलं की काही विशेष दिवस असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचा छोटा मोठा काही कार्यक्रम असेल, तर त्या दिवशी काय असतं, खुशीमध्ये नाचत असतात, गाणे गातात आणि काहीतरी आपलं उमंग उत्साहामध्ये खेळ खेळ मी खेळ. मग बाबांनी सांगितलं की ते काय करतात, तो दिवस विसरत नाही. तसं बाबांनी आपल्याला काय शिकवलं की तुम्ही पण मुरली ऐकतात त्या दिवशी काय करा, खूप खुशीमध्ये ऐका, एकदम नाचती थी. उमंग उत्साहामध्ये नाचना भी आता है, खेल भी आता है, गाना भी आता है, सब कुछ आता है. मग बाबांनी सांगितलं की तुम्ही काय करा, की कधीही आपलं कर्म काही करत असताना तुम्हाला बोझचा अनुभव व्हायला नको. अज्ञानी लोक काय करतात, काही कार्य असेल तर बोझचा अनुभव करतात की आता हे कार्य आपल्याला पार पाडायचंय आणि मग त्यांना त्याच्यामध्ये खूप थकावट येऊन जाते. पण बाबांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा बाबांच्या इथे सेवा करता तर किती उमंग उत्साह असतो. आपल्याला त्या दिवशी विशेष खुशी असते आणि मग आपण म्हणतो की काय हे तर छोटस आहे, आपण पटकन करतो आणि आपल्याला ती खुशी पण अनुभव होते. मग बाबांनी म्हटलं की आपल्याला कधी थकावट येत नाही, आपल्या डोक्यावरती बोजचा अनुभव पण होत नाही. मग बाबांनी म्हटलं, और आप सेवा करके आते हो तो क्या कहते हो, सेवा का मेवा खा के आए हो. क्योंकि जितनी बड़े से बड़ी सेवा के निमित्त बनते हो उतनी ही सेवा का प्रत्यक्ष फल बहुत बढ़िया और बड़ा मिलता है. जेवढं आपण खुशीमध्ये ती सेवा केली, सेवाचा रिटर्न लगेच आपल्याला मेवा मिळतो. मग बाबांनी सांगितलं की ज्या सेवेसाठी तुम्ही निमित्त बनता त्याचं प्रत्यक्ष फळ तुम्हाला काय मिळते, खुशी, आनंद मिळतो. आपण म्हणतो बाबांच्या घरात आम्ही सेवा केली पण त्याचं रिटर्न बाबांनी आम्हाला खूप चांगलं दिलं. ती सेवा आपण कधी विसरत नाही. तो प्रत्यक्ष फल खाने से और ही शक्ति आ जाती है ना, खुशी की शक्ति बढ़ जाती है. इसलिए चाहे कितना भी शरीर का सख्त कार्य हो व प्लान बनाने का दिमाग का कार्य हो, लेकिन आपको थकावट नहीं होगी. रात है व दिन है यह पता नहीं पड़ता है ना. ब्रह्मा बाबा, जगदंबा सरस्वती आणि त्यांच्या बरोबर राहणारे जानकी दादी, निर्वेद भाई, प्रकाशमणी दादी, इशू दादी, आणखी पण ज्या दादिया होत्या त्यांनी पण काय केलं, दिवसभर ते पण छोटे छोटे होते, सेवा करायचे बाबांच्या सोबत आणि ते पण एकदम खुशी खुशीने. आणि खुशी खुशीने केली तर त्यांना ते कार्य एकदम सहज वाटायचं, कारण छोटे छोटे बच्चे होते सगळे. आणि मग भले कुणाचं दिमागचं पण कार्य असेल तरी पण रात्र का होईना ती जागून कार्य करायचे. बाबा त्याच्यामध्ये त्यांना शक्ती द्यायचे. जसे आपले जगदीश भाई, त्यांनी खूप सगळी सेवा केली, मग त्यांचं दिमागचंच कार्य होतं, बुद्धीचं कार्य होतं, तरी पण ते कधी थकत नव्हते, कधीच थकले नाही, एकदम उमंग उत्साहामध्ये. आणि त्यावेळेला त्यांनी सेवा पण खूप केली. आपल्या स्वतःच्या शरीराकडे पण त्यांनी लक्ष दिलं नाही आणि नंतर त्यांना थोडासा त्रास पण झाला.
मग बाबाने सांगितलं की बच्चे ने अपने शरीर की तरफ भी नहीं देखा, इतनी बाबा की सेवा की आणि सेवाचं रिटर्न पण बाबा त्यांना मोठं देणार. रात है वा दिन है यह पता नहीं पड़ता है ना, अगर घड़ी आपके पास नहीं होती तो मालूम पड़ता क्या कि कितना बच गया, लेकिन उत्सव मना रहे हो, इसलिए सेवा उत्साह दिलाती है और उत्साह अनुभव कराती है. ब्राह्मण जीवन में एक तो है सेवा, दूसरा क्या होता है, माया आती है. माया का सुनकर हंसते हो क्योंकि समझते हो कि माया को हमारे से ज्यादा प्यार है. आपका प्यार नहीं है, उनका प्यार है. उत्सव में खेल भी देखा जाता है. आजकल सबको ज्यादा खेल कौन सा पसंद आता है, मिक्की माउस का खेल बहुत करते हैं. एडवर्टाइज भी मिक्की माउस के खेल में दिखाते हैं. चाहे मैच पसंद करते, चाहे मिक्की माउस का खेल पसंद करते हो, तो यहाँ भी माया आती है तो मैच करो, निशाना लगाओ. खेल में क्या करते हो, गेंद आता है और आप फिर दूसरी तरफ फेंकते हो और कैच कर लेते हो तो विजयी बन जाते हो. जे मॅच खेळतात क्रिकेट, तर त्यांना त्याच्यामध्ये किती आनंद येत असतो. किती ते गोल्ड मेडल पण मिळवतात. तसं बाबांनी म्हटलंय की ब्राह्मण जीवनामध्ये सेवा आणि सेवेमध्ये पण काय होतं, माया कधी कधी येत असते आणि माया काय करते, हं, मिकी माऊसचा खेळ करते आणि मग ते आपल्याला कधी कळत पण नाही. कारण आपण बाबांची आठवण विसरून जातो. कारण बाबांचं जेवढं प्रेम आपल्यावरती आहे, तेवढं मायेचं पण प्रेम आपल्यावर आहे. मग बाबांनी म्हटलंय की ती माया पण तुमच्याकडे येऊन काय करते, खेळ करून घेते आणि मग ती वेळ निघून गेली की मग आपल्या बुद्धीमध्ये येतं की अरे, ही तर माया होती आणि तिच्यामध्ये मग आपले हार झाले. हं, विजय होण्याऐवजी हार झाले. आणि मग नंतर लक्षात येतं आणि मग पुन्हा आपण ती सेवा करायला जातो. पण बाबांनी सांगितले की ज्या वेळेला बाबांनी जे कार्य सांगितलं त्या वेळेला आपण ते कार्य केलं तर त्याच्यामध्ये काही माया विघ्न टाकत नाही. आणि आपण म्हटलो की नाही आम्ही नंतर करू, की माया बरोबर तुमच्याकडे ती येणार आणि तुमच्यावरती ती अटॅक करणार. मग आपले ते मार्क्स पण जमा होणार नाही. ऐसे ही माया के यह गेंद है, कभी काम के रूप में आते, कभी क्रोध के रूप में. यह कैच करो कि यह माया का खेल है. अगर माया के खेल को खेल समझकर करो तो उत्साह बढ़ेगा, और अगर माया की कोई भी परिस्थिति को दुश्मन समझ देखते हो तो घबरा जाते हो. मिक्की माउस खेल में कभी बंदर आ जाता, कभी बिल्ली, कभी कुत्ता, कभी चूहा आ जाता, लेकिन आप घबराते हो क्या, मजा आता है ना देखने में. तो यह भी उत्सव के रूप में माया के भिन्न भिन्न परिस्थितियों का खेल ये. बाबा म्हणतात की तुमच्याकडे पण माया येते, परंतु ती परिस्थिती बघून येत असते. की बाबा म्हणतात की बच्चा आता मला विसरला आणि मग माया त्याच्यावर जरूर अटॅक करत असते. मग कधी ती अं, क्रोधाच्या रूपाने येईल, कोणत्या ना कोणत्या विकारांच्या रूपाने येईल. कभी बाबाने सांगितलं की कुत्ते के रूप में, कभी बिल्ली के रूप में, कभी चूहे के रूप में. हम्म, तो बाबा ने कहा डरना नहीं, डर जाते हो तो खेल में इतना मजा भी नहीं आएगा. हम्म, खेल खेल में क्या करना है, उसको निकाल देना है. तो बाबा ने कहा डरना नहीं, डरेंगे तो क्या होगा, मजा नहीं आएगा देखने में. तो यह भी उत्सव के रूप में माया के भिन्न भिन्न परिस्थितियों का खेल देखो. खेल देखने में कोई घबरा जाए तो क्या कहेंगे, खेल देखते देखते भी कोई सोच ले कि गेंद मेरे पास ही आ रहा है, मेरे को ही न लग जाए तो खेल देख सकेगा.
आपण क्रिकेटवाला एवढा हुशार असतो, तिकडून कुणी तो बॉल फेकला की तो बरोबर चुकवत असतो. नाहीतर त्याला माहिती आहे की आपल्यावर तो अटॅक होईल आणि मग आपण घाबरून जाऊ. तसं बाबांनी सांगितलंय की माया पण कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्यावरती वार करण्यासाठी हजरच असते. पण आपण एवढं सावध असलं पाहिजे, एवढी बुद्धीमध्ये आपली बाबांची आठवण असली पाहिजे, की ती मायेने आपल्यावरती अटॅकच करायला नको. आणि जर आपण घाबरून गेलो, तर बाबांनी सांगितले की माया तुमच्याकडे येऊन बरोबर तुमचं ते काम करेल. एक मनोरंजन समझो, मायाला काय समजा? मनोरंजन. चाहे शेर के रूप में आ जाए, घबराओ नहीं। यही स्मृति रखो कि ब्राह्मण जीवन की हर घड़ी उत्साह है। उसी के बीच में यह खेल भी देख रहे हैं, खुशी में नाच भी रहे हैं और बाप के ब्राह्मण परिवार की विशेषताओं के गुणों के गीत भी गा रहे हैं और ब्रह्मा भोजन भी मजे से खा रहे हैं. बाबांनी सांगितले की आपला उत्साहाचा दिवस, खुशीचा दिवस, मग त्याच्यामध्ये आपल्याला डान्स पण करायचा आहे. तेवढी खुशी पण असली पाहिजे. आणि खुशी झाली की मग बाबांनी सांगितले की विशेषता पण आपल्यामध्ये आहे. त्या बाबांनी भरलेल्या आहे. मग आपल्यामध्ये आपली गुणांची आपल्याकडे लिस्ट पण आहे. मग गुण आहेत की अवगुण आहेत ते पण आपण बघितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाबांनी म्हटलंय की मनोरंजन जर असेल तर ब्रह्मभोजन पण असतं. मग ब्रह्मभोजन सुद्धा आपण एकदम खुशीमध्ये ते खाल्लं पाहिजे. नाहीतर घरामध्ये काय असतं, आपल्याला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, मग लगेच आपण म्हणतो नको, ती भाजी नकोय मला आजच्या दिवस. पण बाबांनी सांगितलंय की जर तुम्ही समजलं की नाही बाबांच्या भंडाऱ्यातलं आहे, तर आपल्याला ती भाजी एकदम खुशीने आपण तिचा स्वीकार करू. ब्रह्मा भोजन म्हणून आपण ती भाजी खाऊ. तसं बाबांनी सांगितलं की खुशी जर असेल तर त्या खुशीचा काही पारावारच नाही. आप जैसा शुद्ध भोजन, याद का भोजन विश्व में किसी को भी प्राप्त नहीं है. इस भोजन को ही कहा जाता है दुःख भंजन भोजन. बाबांच्या यज्ञातलं भोजन, ते जर भोजन आपण केलं बाबांच्या आठवणीमध्ये, तर आपली रोगराई सुद्धा निघून जाते. आपल्याकडे रोग सुद्धा कुठल्या प्रकारचा येणार नाही. पण बाबांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही शुद्ध भोजन करता, बाबांच्या आठवणीमध्ये बनवता, बाबांच्या आठवणीमध्ये खाता, असं विश्वामध्ये सुद्धा कुणाला हे भोजन मिळूच शकत नाही. फक्त ते ब्राह्मण बच्चेच ते ब्रह्मा भोजन खाऊ शकतात. मग त्या भोजनाला बाबांनी किती महत्व दिलेलं आहे. याद का भोजन सब दुख दूर कर देता है, क्योंकि शुद्ध अन्न से मन और तन दोनों शुद्ध हो जाता है. अगर धन भी अशुद्ध आता है तो अशुद्ध धन खुशी को गायब कर देता है, चिंता को लाता है. कोणी जर भ्रष्टाचाराने पैसा कमवत असेल, तर ते आपल्या घरात ते धन आलं, तर ते धन सुद्धा आपल्याला दुःख देत राहतं. कुठं ना कुठं ते आपला पैसा निघून जात असतो. म्हणून बाबांनी काय म्हटलंय की तुम्ही धन कमवा, सच्चाई सफाईने कमवा. आपल्याकडे एक भाई असे म्हणजे बँकेमध्ये होते, पण त्यांच्यावर पण अत्याचार व्हायला लागले. साहेब तुम्ही पण खा आणि आम्हाला पण खाऊ द्या. त्यांनी नरेंद्र मोदींचं वाक्य चांगलं बुद्धीमध्ये ठेवलं की नाही मी पण खाणार नाही, तुम्हाला पण खाऊ देणार. त्यांना सर्व्हिस सोडावी लागली, पण ते मागे हटले नाही. आणि नंतर त्यांचे जे साहेब होते, मग ते काळा बाजार करून करून त्यांच्यावर बरोबर गव्हर्नमेंटने जाळं टाकले. म्हणजे बघा ते काय भावात पडतं. 1 वर्ष मजा करू, 2 वर्ष मजा करू त्या भ्रष्टाचाराचा, पण नंतर सगळंच आहे ते कमवलेलं पण निघून जातं. म्हणून बाबांनी सांगितलं की तुम्ही काय करा, बाबांच्या आठवणीमध्ये ते सगळ्या गोष्टी करा आणि तेच आपल्या अंगी लागतं.
नाहीतर बाबांनी सांगितलं कमवलं आणि असं चाललं तर त्याला काही सुद्धा फायदा होणार नाही. जितना अशुद्ध धन आता, माना धन आएगा 1 लाख, लेकिन चिंता आएगी पदम गुना. और चिंता को सदैव चिता कहा जाता है। तो चिता पर बैठने वाले को कभी खुशी कैसे होगी? हम्म। और शुद्ध अन्न मन को शुद्ध बना देता है, इसलिए धन भी शुद्ध हो जाता है. मन भी शुद्ध, भोजन पण शुद्ध, तन भी शुद्ध. आपलं आलेलं धन पण कसं राहील, ते पण शुद्ध राहील. म्हणून बाबांनी म्हटलंय की अन्न कसं असलं पाहिजे, एकदम शुद्ध सात्विक असलं पाहिजे. मग ते जर सात्विक असलं तर ऑटोमॅटिक मन सुद्धा काय बनतं, सात्विक बनतं, शुद्ध बनतं. तर जरूर ते धन सुद्धा शुद्धच बनतं. याद के अन्न का महत्व है, इसलिए ब्रह्मा भोजन की महिमा है. अगर याद में नहीं बनाते और खाते तो यह अन्न स्थिति के ऊपर नीचे कर सकता है. स्थिती आपली नीचे ऊपर ते धन, ते मन, ते अन्न. जसं अन्न तसं मन म्हटलं जातं. जसं पाणी तशी वाणी, जसा संग तसा रंग. म्हणून बाबांनी सांगितलं की जसं तुम्ही भोजन बनवाल तर त्या भोजनावरती किती गोष्टी डिपेंड आहेत. याद में बनाया हुआ और याद में स्वीकार करने वाला अन्न दवाई का भी काम करता और दुआ का भी काम करता. याद बाबांनी सांगितलं एक टॉनिक आहे याद म्हणजे. आणि त्या याद मध्ये जर आपण भोजन बनवलं तर ते भोजन दुवाचं पण काम करतं आणि दवाचं पण काम करतं. बघा कोणी बिमार व्यक्ती आहे आणि आपल्या घरामध्ये त्यांनी येऊन जर भोजन केलं तर ते काय अनुभव करतात की वा किती छान भोजन आहे, ह्याने आम्हाला खूप शक्ती मिळाली हो. आम्ही पण रोज भोजन करतो आमच्या घरामध्ये, पण एवढं काही आम्हाला ते काही वाटत नाही, शक्ती मिळाल्यासारखं. कालच एका माताजींनी अनुभव सांगितला की मी डबा देते म्हणे एका व्यक्तीला आणि मग ते म्हणतात मी घरी पण भोजन करतो पण मला एवढी काही शक्ती मिळत नाहीये, पण तुमच्याकडून मी जे डबा घेऊन जातो तर मला त्याच्यामधून इतकी प्रसन्नता वाटते की मी संतुष्ट होते. कशाचा प्रभाव आहे? अन्नाचा मनावर प्रभाव, बाबांच्या आठवणीचा प्रभाव. तर बघा म्हणजे अज्ञानी लोक सुद्धा काय करतात, आपल्या भोजनाचा स्वाद घेतात आणि त्यांची संतुष्टी होते. त्याला म्हटलं जातं ब्रह्मा भोजन, बाबांच्या आठवणीमधलं भोजन. म्हणून बाबांनी सांगितलं की इसले हर घड़ी उत्सव मनाओ, माया किस भी रूप में आए. अच्छा, मोह के रूप में आती है तो समझो बंदर का खेल दिखाने के लिए आई है. खेल को साक्षी होकर देखो, स्वयं माया के चक्र में न आ जाओ. चक्र में आते हो तो घबराते हो, माया के चक्कर में आएंगे तो घबरा जाएंगे. इसलिए बाबा कहते हैं कि हम माया को हमारे पास आने ही नहीं देना है. आजकल छोटे छोटे बच्चों को ऐसे मनोरंजन के खेल कराते हैं, ऊंचा भी चढ़ाएंगे नीचे भी लाएंगे. तो यह मनोरंजन है, खेल है, कोई भी रूप में आए. यह मिक्की माउस का खेल देखो, उंदराचा आणि मांजराचा खेळ बघा कसा असतो. म्हणून बाबांनी सांगितलं की आपली स्थिती हं, एकदम आपल्याला चांगली बनवायची की डावाडोल बनवायची. जर डावाडोल बनवायची असेल तर मिक्की माऊसचा खेळ ती कधीही आपल्याला मनोरंजनाचा अनुभव करू देणार नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की चक्रामध्ये अडकायचंच नाही. जो आता है वह जाता भी, माया किसी भी रूप में आती है. तो अभी अभी आई
अभी अभी गई। आप माया के साथ श्रेष्ठ स्थिति से चले न जाओ, माया को आने दो। आप उसके साथ क्यों जाते हो? खेल में होता ही ऐसे है, कुछ आएगा कुछ जाएगा। खेळामध्ये पण सगळ्यांचाच विजय होईल असं होऊ शकतं का? काहींचा पराजय पण होईल. म्हणून बाबांनी सांगितले की मायाला येऊ द्या, पण तुम्ही घाबरू नका. ती तुम्हाला घाबरून पळून जाईल. पण केव्हा? जेव्हा आम्ही पूर्णपणे बाबांच्या आठवणीमध्ये राहू त्यावेळेला. खेल में होता ही ऐसे है, कुछ आएगा कुछ जाएगा कुछ बदलेगा। अगर सीन बदली न हो तो खेल अच्छा ही नहीं लगेगा। माया भी किसी रूप में आए, जो भी सीन आती है वह बदलनी जरूरी है। तो सीन बदलती रहे, लेकिन आपकी श्रेष्ठ स्थिति नहीं बदले। सीन कोई भी आए, लेकिन आपकी श्रेष्ठ स्थिति बदले नहीं। कोई भी खेल में कोई पार्ट बजाता है तो आप भी उसके साथ ऐसे ही भागने व दौड़ने लग जाएंगे क्या? देखने वाले तो सिर्फ देखते रहेंगे ना। तो माया नीचे गिराने के लिए आए या कोई भी स्वरूप में आए, लेकिन आप उसका खेल देखो, कैसे नीचे गिराने के लिए आई। उसके रूप को कैच करो और खेल समझ उस दृश्य को साक्षी होकर के देखो। आगे के लिए और स्व की स्थिति को मजबूत बनाने की शिक्षा ले आगे बढ़ो। मायेला पण येऊ द्या, आणि आली की ती तुमची स्थिती बघणार, आणि स्थिती जर आपली नीचे ऊपर असेल तर ती बरोबर आपल्यावरती अटॅक करणार। स्वस्थिती मजबूत बनवायची असेल तर बाबांनी सांगितलंय की माया येणार, बुद्धीमध्ये बाबा आहे, आपण लगेच ही शिक्षा कशासाठी येत असते? मजबूत बनवण्यासाठी येत असते। माया येणार, आपल्याला मजबूत बनवणार, तिच्यामध्ये आपली हालचाल होणार नाही, आपण लगेच पुढे निघून जाऊ, आपली स्थिती आणखी चांगली मजबूत बनवू। म्हणून बाबांनी सांगितलं की माया येऊ द्या, तिला काय करा, ते दृश्य बघा, साक्षी हो। तो शिवरात्रि का उत्सव अर्थात उत्साह दिलाने वाला उत्सव सिर्फ आज का दिन नहीं है, लेकिन सदा ही आपके लिए उत्सव है। और उत्साह साथ है, इस स्लोगन को सदा याद रखना और अनुभव करते रहना। उसकी विधि सिर्फ 2 शब्दों की है, सदा साक्षी होकर के देखना और बाप के साथी बन करके रहना। बाप के साथी सदा रहेंगे, तो जहां बाप के तो साक्षी होकर देखने से सहज ही माया जीत बन अनेक जन्मों के लिए जगत जीत बन जाएंगे। माया येईल, पण बाबांनी सांगितलं की ती तुमच्याकडे बघणार, यांची स्थिती कशी आहे। स्थिती जर आपली मजबूत असेल तर ती माया येईल आणि निघून जाईल। म्हणून बाबांनी सांगितलं की साक्षी होऊन आपण प्रत्येक पाठ बघितला पाहिजे, पण आपलं स्लोगन आपण कधीच विसरायला नको। बाबांनी सांगितलं की उत्सव आणि उत्साह दोन्ही पण असलं पाहिजे। मग ते स्लोगन जर आपण त्याचा अनुभव केला तर बाबांनी सांगितलं की निश्चितच आपला विजय होईल। तो समझा क्या करना है। स्वयं बाप हर बच्चे को साथ देने के लिए गोल्डन ऑफर कर रहे हैं, इसलिए सदा साथ रहो। बाबांनी बच्चांना गोल्डन ऑफर केलेली। मग बाबांनी सांगितलं की आता तुम्ही आणखी खुशीमध्ये राहायचं, उत्साहामध्ये राहायचं, उमंगामध्ये राहायचं आणि सतत आपला उत्सव आपण साजरा करत राहायचा। आणि जो पण जी पण परिस्थिती आपल्या समोर येईल, बाबांनी सांगितलं की तिला साक्षी होऊन बघा, ती येईल पण आणि निघून पण जाईल।
वैसे डबल फॉरेनर्स अकेले रहने में पसंद करते हैं। वह साथ इसलिए नहीं रहते कि कहा बंधन में न बंध रहे, स्वतंत्र रहे, लेकिन इस साथ में साथ रहते भी स्वतंत्र है, बंधन अनुभव नाही होगा. घरामध्ये पण आपण पाहतो, जर जास्त फॅमिली असेल, दोघे जण असतील, तरी पण बंधनामध्ये माणूस बांधला जातो. आणि मग कुठे जायचं म्हटलं की आपण लवकर सगळ्यांचं आवरून लवकर निघू पण शकत नाही. आपल्याला एखाद्याने टायमिंग दिलेला आहे 8ला, पण आपण आवरता 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 8:30 तरी करतो. नाही आवरलंच नाही ना, नाही आवरलंच नाही ना. तसं बाबांनी सांगितलं की आता शेवटची जी घंटी असणार, ट्रेन असणार, मग त्यावेळेला आपली बाबा वाट बघणार का? वाट बघणार नाही ना. मग त्यावेळेला आपल्या बुद्धीची लाईन जर आपण बाबांशी क्लिअर ठेवली, तर आपण पटदिशी त्या ट्रेनमध्ये चढून जाणार. मधुबनला पोहोचणार. आणि याची त्याची जर वाट बघत राहिलो, तर निश्चितच आपण याच ठिकाणी राहणार. आणि मग माया आपल्यावरती अटॅक करणार. ती काय आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. म्हणून बाबांनी सांगितलं की आत्म्याला शरीराचं बंधन आहे. मग ती बंधनामध्ये बांधून गेली. मग म्हणून बाबांनी सांगितलं की ब्रह्मा भोजन, जे बाबांच्या आठवणीमध्ये आपण बनवलं, खाल्लं, इतरांना खाऊ घातलं, आपली आत्मा पण संतुष्ट झाली, इतरांची आत्मा संतुष्ट झाली, तर ती आत्मा काय बंधनामध्ये बांधली जाणार नाही. ती स्वतंत्र आहे. पुरुषार्थ करण्यासाठी सुद्धा स्वतंत्रता हवी. मग आत्म्याला कुणाचं बंधन आहे का? आता आपण जर म्हटलो की नाही आज मला 2 ते 5च अमृतवेला करायची, तर कोणी अडवणार आहे का आपल्याला? कोणी अडवणार नाही. मग आपण पुरुषार्थामध्ये ढिला पण नको, आपण पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. मग बाबांनी सांगितलं की जर आपण बंधनात बांधायचंच ठरवलं, तर मग आपण बंधनांमध्ये बांधलंच जाऊ. आपल्याला ते बंधन कधी अनुभव होणार नाही. म्हणून बाबांनी काय केलं, डबल फॉरेनर्स वाल्यांचं उदाहरण दिलं. ते लोक खूप एकटे एकटे राहतात, कारण जॉबही करतात, सेंटरची सेवाही करतात, आणि एकटा असलं की बंधन नाही, त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो जाऊ शकतो. तसं बाबांनी सांगितलं की तुम्हाला पुरुषार्थाचं कुणाला बंधन नाहीये. तुम्हाला जसा पुरुषार्थ करायचा आहे तसा तुम्ही करू शकता. तो आज का दिन डबल उत्सव का है, वैसे जीवन भी उत्सव है और यादगार उत्सव भी है. बाप दादा सभी विदेश के बच्चों को सदा याद करते भी है और आज भी विशेष दिन की याद दे रहे हैं, क्योंकि जो भी जहां से आए होंगे तो सभी के याद पत्र लाए होंगे. डबल फॉरेनर्स वाल्यांची ही एक विशेषता आहे. त्यांच्यामधले जे भाऊ बहिणी कोणी मधुबनला येणार असतील, तर ते काय करतात, बाबांना पत्र लिहून त्यांच्याकडे देतात. कारण सगळ्यांचंच शक्य होईल हे होऊ शकत नाही. मग जे पण जातात त्यांच्याकडे बाबांना पत्र देतात. आपलं सगळी हिस्ट्री बाबांना ते सांगत असतात, आपली दिनचर्या सांगत असतात. आणि बाबा म्हणतात की खूप चार पाणी पत्र लिहिलं आणि मग बाबा वाचत बसतील नाही. बाबांनी सांगितलं शॉर्ट अँड स्वीट, फक्त ओके. तरी पण बाबाला किती खुशी. तुमचं पत्र पोहोचायच्या अगोदर बाबांच्या पर्यंत तो संकल्प जाऊन पोहोचला. मग बाबांना आपण कधी पत्र लिहितो का? बाबांना आपण सांगतो का? फक्त आपण ओरली सांगत असतो. नाही बाबा आज अशी समस्या आहे ना, मग बाबा आज तुम्ही मला मदत करा. बाबा हे झालं, मग तुम्ही बाबा मला असं करा. बाबा हे झालं, मग बाबा तुम्ही ते करा. बाबांनाच आपण कामाला लावतो, पण आपण बाबांना कधी 2 अक्षराचं पत्र लिहितो? बाबांना आपण कधी कधी आपला समाचार सांगतो? बाबांनी सांगितलं की सांगायला पाहिजे. कार्ड, पत्र, टोलिया लाई, तो जिन बच्चों ने दिल के उत्साह का याद प्यार व किसी भी रूप से अपनी याद निशानी भेजी है, उन सब बच्चों को बाप दादा भी विशेष याद का रिटर्न पदम गुना दे रहे हैं. और बाप दादा देख रहे हैं
कि हर एक बच्चे के अंदर सेवा का और सदा मायाजित बनने का उमंग उत्साह बहुत अच्छा है। हर एक बच्चा अपनी शक्ति से भी ज्यादा सेवा में आगे बढ़ रहा है और बढ़ता ही रहेगा। प्रत्येक बच्चाला बाबा खूप उमंग उत्साह देतात आणि शक्ती बाबा भरत असतात। मग बाबांनी म्हटलं की शक्ति से भी ज्यादा सेवा में बच्चे आगे बढ़ रहे हैं और बढ़ते ही रहेंगे। कारण सेवा कुणाची असते? बाबांची असते। बाकी जो सच्ची दिल से दिल का समाचार बाप के आगे रखते हैं तो सच्ची दिल पर बाप सदा राजी है। इसलिए दिल के समाचार में जो भी कोई छोटी छोटी बातें आती भी है तो वह बाप की विशेष याद के वरदान से समाप्त हो ही जाएंगे। बाप का राजी होना अर्थात सहज बाप की मदद से माया जीत बनना। इसलिए जो बाप को दे दिया, चाहे समाचार के रूप में, पत्र के रूप में, रूहरिहान के रूप में, जब बाप के आगे रख लिया, दे दिया, तो जो चीज किसको दी जाती है वह अपनी नहीं रहती, वह दूसरे की हो जाती है। बाबांना आपण पत्र लिहिलं, मग ती बाबांची झाली ना. बाबांना आपण रुहरियान बाबांशी केली, मग बाबांनी सांगितलं की बाबांना आपण समाचार सांगितला, बाबांच्या पुढे आपण ते ठेवून दिलं आणि आपण निश्चिंत झालो. बाबा बघून घेतील काय करायचं ते. पण मग आता आपण काय करतो, परिस्थिती आली की बाबांना आपण सांगतो की बाबा आता तुम्हीच बघा काय आहे ते, बाबा तुम्हालाच काय करायचं ते तुम्ही करा. बाबा म्हणतात की मला जबाबदारी दिली पण आणि परत तुम्ही वापस पण घेतली. बाबांनी सांगितलं की असं कधी करायचं नाहीये, बाबांच्या वरती आपण ते सोपवून द्यायचे. अगर कमजोरी का संकल्प भी बाप के आगे रख दिया तो वह कमजोरी आपकी नहीं रही, बाबा संभाल लेगा. बाबा काय म्हणतात की आपण सांगितलं बाबांना, जबाबदारी बाबांवरती सोपवली आणि भले ते आपल्याकडून चुकलं तरी पण बाबा त्याला काय करतील, सांभाळून घेतील. पण निश्चिंत राहायचं, नाही तर बाबाला द्यायचं पण आणि परत आपण इकडं काय माहिती काय होतंय, काय माहिती काय होतं, होतं की नाही, करतात की नाही बाबा काय माहिती. हं? मग बाबांनी सांगितलं की बच्चांची अशी हालचाल सुरू होते. मग बाबा काय म्हणतात की तू तुझी जबाबदारी सांभाळ. बाबा पण जबाबदारी घेत नाही. आपने दे दी उससे मुक्त हो गए इसलिए यही याद रखना कि मैंने बाप के आगे रख लिया अर्थात दे दी। बाकी विदेश में उमंग उत्साह की लहर अच्छी चल रही है। बाप दादा बच्चों को निर्विघ्न बनने की उमंग और सेवा में बाप को प्रत्यक्ष करने की उमंग को देख हर्षित होते हैं. मधुबनला आम्ही किती वेळा पाहतो की आपले पण भाऊ बहिणी असतात, विदेशवाले पण असतात, पण विदेशवाले त्यांच्या त्यांच्या नशेमध्ये असतात, फक्त बाबांच्या आठवणीमध्ये. ते काही इतरांशी आपल्याला कधी बोलताना गप्पा मारताना ते काही दिसत नाही. पण आपले भाऊ बहिणी जे असतात ते काय करतात, मधुबनला गेल्यानंतर चौकशी करत राहतात एकमेकांची. हा मग तुम्ही कुठून आले, मग तुमचा नंबर द्या आम्हाला, आम्ही कधीतरी तुम्हाला फोन करू, तुम्ही पण आम्हाला करा, तुम्ही पण आमच्याकडे या, आम्ही पण तुमच्याकडे येऊ. म्हणजे ही लेनदेन आपली ज्यादा सुरू होते. आणि ते बच्चे बाबांच्या कमऱ्यात बसले, क्लास ऐकतील, बाबांच्या कमरेत बसतील, पण एकदम एकाग्रतेने, एकदम तल्लीन होऊन गेलेले असतात. त्यांना कुठलीही सुधबुध नसते. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा फरक असतो, खूप मोठा फरक. म्हणून मग ते बच्चे आपल्या पुढे निघून जातात. आणि बाबांनी सांगितलंय की मग बघा तो उमंग उत्साह त्यांचा आणि आपला जमीन आसमानचा फरक असतो. बाबांनी सांगितलं की प्रत्येकाला हा उमंग उत्साह असला पाहिजे की बाबांची आपल्याकडून प्रत्यक्षता होणार आहे. सदा अनादि और आदि रचना के रूहानी नशे में रहने वाले
सदा हर घड़ी उत्सव समान मनाने वाले, सदा याद और सेवा के उत्साह में रहने वाले, सदा माया की हर परिस्थिति को खेल समझ साक्षी को देखने वाले, सदा बाप के साथ हर कदम में साथी बन चलने वाले, ऐसे सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्माओं को अलौकिक जन्म की मुबारक के साथ साथ याद, प्यार और नमस्ते। सभी अति स्नेही दिल तक नशीन बच्चों को पावन शिव जयंती की पदम गुना याद, प्यार और मुबारक। हम रूहानी बच्चों के रूहानी बाप दादा को याद, प्यार और नमस्ते नमस्ते और शुक्रिया बाबा, शुक्रिया। आजचं वरदान आहे, किसी की कमी कमजोरी को न देख, अपने गुण व शक्तियों का सहयोग देने वाले, मास्टर दाता भव। मास्टर दाता वह है जो सदा इसी रूहानी भावना में रहते कि सर्व रूहें हमारे समान वर्षे के अधिकारी बन जाए, किसी के भी कमी कमजोरी को न देख वे अपने धारण किए हुए गुणों का शक्तियों का सहयोग देते। यह ऐसा है ही, इस भावना के बजाय मैं इसको भी बाप समान बनाऊं, यह शुभ भावना हो। साथ साथ यही श्रेष्ठ कामना हो कि यह सर्व आत्माएं कंगाल, दुखी, अशांत से सदा शांत, सुख रूप माला माल बन जाए, तब कहेंगे मास्टर दाता। बाबांनी सांगितलं की प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कमजोरी आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, गुण शक्तींचा सहयोग त्यांना द्यायचा आहे। तर दाता बनून आपली आत्मिक भावना त्यांच्या प्रती ठेवली पाहिजे। मग कुणाही मध्ये किती जरी कमजोरी असली, किती अवगुण असले, तरी पण बाबांनी सांगितले की त्यांना काय करा, गुणांचा शक्तींचा सहयोग द्या आणि त्याच्या प्रती अशी भावना ठेवू नका की हा असाच आहे, नाही, त्याला पण मला बाबांच्या समान बनवायचं आहे, ही शुभ भावना ठेवा। आणि मग ही शुभ भावना, शुभ कामना आपण ठेवली तर ती भले किती दुःखी असेल, कंगाल असेल, अशांत असेल, ती पण आत्मा कशी बनेल, सदा शांत, सुखरूप आणि माला माल बनेल। बाबांनी सांगितलं तेव्हा तुमचं टायटल तुम्हाला लागू होईल, मास्टर दाता। स्लोगन आहे, मनसा वाचा कर्मणा सेवा करने वाले ही निरंतर सेवाधारी हैं। उनके हर श्वास में सेवा समाई हुई है। मनसा वाचा कर्मणा सेवा करने वाले ही निरंतर सेवाधारी है, उनके हर श्वास में सेवा समाई हुई है। अच्छा, ओम शांति।
के प्रदाता, हे स्नेह शक्ति दाता, अव्यक्त बाप दादा, सादर पधारिए, मंजुल मधुर निमंत्रण, अंतःकरण से कण कण प्रभु आपको बुलाता, सादर पधारिए, सादर पधारिए। बिछड़े हैं कल्प भर के, प्यासे मिलन के कब से, बच्चे बुला रहे हैं, मिल जाओ आज हमसे, दृष्टि से सृष्टि रच दो, मुरली से रंग भर दो, वरदानों के हे दाता, सादर पधारिए, सादर पधारिए। कोमल सी भावनाएं, निर्मल हृदय का कहना, संगम युग में बाबा, संग आपके ही रहना, धरती भी नग़मे गाती, अंबर भी गुनगुनाता, संसार सारा गाता, सादर पधारिए, सादर पधारिए। तेरे प्यार को संजोए, नैनों को है भिगोए, यादों के मोतियों को सांसों में है पिरोए, वो सद्गुणों के सागर भरने हर एक गागर, हर हिया तुम्हें बुलाता, सादर पधारिए, सादर पधारिए। आनंद के प्रदाता, हे स्नेह शक्ति दाता, अव्यक्त बाप दादा, सादर पधारिए, सादर पधारिए, सादर पधारिए।